राम सातपुते माळशिरस मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात यशस्वी होतील का? उत्तम जानकर हे राम सातपुते यांच्या विरोधात एक तगडं आव्हान देऊ शकतील का? मोहिते पाटील आपली ताकद कोणाच्या पाठीशी उभी करणार? नमस्कार मित्रांनो, महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. अजून जर तुम्ही महारथी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइबचं बटन दाबा आणि महारथी चॅनलला सबस्क्राइब करा. माळशिरस विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू करण्या अगोदर आपण या मतदारसंघाबद्दल थोडी माहिती घेऊया. या मतदारसंघात 2019च्या आकडेवारीनुसार एकूण मतदान हे 3,34,721 एवढं आहे. त्यामध्ये ग्रामीण व शहरी असं जर आपण विभाजन केलं तर ग्रामीण भागात इथं 84% म्हणजेच 2,84,178 मतदार आहेत आणि शहरी भागात 26% म्हणजेच 50,543 एवढे मतदार आहेत. जर जातीनिहाय आपण विचार केला तर इथं मराठा, धनगर, दलित या समाजाचं प्राबल्य आपल्याला दिसतं. आता आपण या मतदारसंघाचा थोडा इतिहास पाहू. 1951 पासून ते 2009 पर्यंत जवळपास एक हाती वर्चस्व मोहिते पाटील घराण्याचं या मतदारसंघावर राहिलेलं आहे. त्यामध्ये 1951 पासून ते 1972 पर्यंत शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि 1980 पासून 2009 पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. 2003 ते 2004 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील होते. 1951 पासून ते 2009 पर्यंत मोहिते पाटील घराण्याचा आमदार इथं असायचा. मधले 1-2 जर अपवाद सोडले त्यामध्ये 1972च्या निवडणुकीत चंगोजीराव देशमुख आणि 1978च्या निवडणुकीमध्ये श्यामराव पाटील यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. 1972 मध्ये दुष्काळाच्या काळात लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च केला म्हणून काँग्रेसनं त्यांचं तिकीट देशमुख यांना दिलं होतं असं बोललं जातं. 1951 पासून 2019 पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील हीच गणितं या मतदारसंघात चालत आलेली आहेत. 2009 मध्ये हा मतदारसंघ शेड्यूल कास्ट साठी आरक्षित केला गेला. त्यानंतर 2009 मध्ये आणि 2014 मध्ये इथलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हनुमंत डोळस यांनी केलं. त्याही वेळी मोहिते पाटील घराण्याचा पाठिंबा त्यांना इथं होता. 2019च्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्यावेळी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तम जानकर आणि भारतीय जनता पक्षाकडून राम सातपुते यांनी निवडणूक लढवली होती. भाजपच्या राम सातपुते यांनी 1,03,507 आणि उत्तम जानकर यांनी 1,0917 इतकी मतं मिळवली होती आणि राम सातपुते यांचा केवळ 2,950 मतांनी विजय झाला होता. आता आपण पाहू महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून कोण संभाव्य उमेदवार इथं होऊ शकतात त्याबद्दल आता आपण चर्चा करूया. महायुतीकडून विद्यमान आमदार राम सातपुते यांनाच इथं संधी मिळू शकते आणि महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर हे इथे निवडणूक लढवू शकतात. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मोहिते पाटील यांना ज्या प्रकारे पाठिंबा दिला होता त्यानंतर मोहिते पाटील घराण्यातून वारंवार सांगण्यात आलं की उत्तम जानकर हेच इथले महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. आता आपण दोन्ही उमेदवारांच्या काही जमेच्या बाजू पाहू. अगोदर राम सातपुते यांच्याबद्दल आपण बोलूया. पहिलं म्हणजे राम सातपुते उच्च शिक्षित आहेत आणि विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. अगदी सामान्य घरातून शेतकरी कुटुंबातून त्यांनी खडतर प्रवास करून आमदारकीपर्यंत मजल मारलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांना एक भावनिक पाठिंबा इथं आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं म्हणजे 2019 पासून ते या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे आणि मागच्या 2.5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामार्फत त्यांनी इथं विकास कामं केलेली आहेत. त्या केलेल्या विकास कामांचा त्यांना इथं फायदा होऊ शकतो. तिसरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपली पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू शकतात. त्यामुळे त्याचाही फायदा इथं त्यांना होऊ शकतो. चौथं म्हणजे हिंदुत्ववादाचा चेहरा म्हणून राम सातपुते वारंवार पुढे आलेले आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादाला मानणारा जो वर्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचारधारेवर चालणारा जो वर्ग माळशिरस मतदारसंघामध्ये आहे तो खंबीरपणे यांच्या पाठीशी इथं उभा राहू शकतो. त्यानंतर राम सातपुते हे विस्थापितांचा चेहरा म्हणून इथं पुढे आलेले आहेत आणि जेव्हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष होतो तेव्हा सामान्य जनता ही मोठ्या प्रमाणात संघर्ष करणाऱ्या सामान्य घरातून पुढे आलेल्या नेतृत्वाच्या मागे उभा राहते आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचं 8,500 मतांनी घटलेलं मताधिक्य. त्यामुळे राम सातपुते यांना इथून फायदा होईल असं दिसतंय. ह्या झाल्या राम सातपुते यांच्या काही जमेच्या बाजू. आता आपण महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार
उत्तम जानकर यांच्या काही जमेच्या बाजू पाहू। पहिलं म्हणजे त्यांचा असलेला तगडा जनसंपर्क, लोकांसाठी उपलब्ध असलेला व्यक्ती म्हणून असलेली त्यांची ओळख, ते तिथले स्थानिक असल्यामुळे लोकांसोबत त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि लोकांमधून तयार झालेले नेतृत्व असल्यामुळे लोकांच्या वेदना, त्यांचे दुःख याची जाण त्यांना आहे। याचा फायदा जानकर यांना इथं होऊ शकतो। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी माळशिरस मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून मोहिते पाटील यांना झालेली मदत, त्यामुळे मोहिते पाटील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकतात। त्यानंतर शरद पवार यांना मानणारा जो वर्ग माळशिरस मतदारसंघामध्ये आहे तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी इथं उभा राहू शकतो आणि त्याचाही फायदा उत्तम जानकर यांना इथं होऊ शकतो। धनगर, मराठा आणि दलित या 3 वर्गांचं मोठ्या प्रमाणात मतदान त्यांच्या मागे उभं राहू शकतं आणि त्यांची गणितं एकदम चपखलपणे इथं बसू शकतात। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे सध्याचं राज्यामधलं वातावरण आणि माळशिरस मतदारसंघातील वातावरण हे उत्तम जानकर यांच्या फायद्याचं ठरू शकतं। आता या झाल्या काही यांच्या जमेच्या बाजू, पण जर आपण माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आपल्याला हे दिसतं की मोहिते पाटील घराण्याचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे। 2009 पासून हा मतदारसंघ जरी आरक्षित असला तरी मोहिते पाटील यांची ताकद ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभी असते तोच उमेदवार या मतदारसंघातून निवडून आलेला आहे। 2019च्या वेळी तर राम सातपुते यांचं नाव केवळ 8 ते 10 दिवस अगोदर उमेदवार म्हणून जाहीर झालं। असं असून सुद्धा राम सातपुते हे तिथं विजयी होऊ शकले। त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोहिते पाटील यांच्यासारखं घराणं त्यांच्या पाठीशी उभं होतं। त्यांनी सहकार क्षेत्रातून, कारखान्यांमधून, संस्थांमधून जे मोठ्या प्रमाणात जाळं उभं केलेलं आहे, त्यांचं गावागावात असलेले कार्यकर्ते, त्यांचे कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारा वर्ग या भागात राहतो। त्यामुळे निश्चितच दोघांच्याही जमेच्या बाजू इथं जरी असल्या तरी आतापर्यंतच्या इतिहासानुसार जर आपण पाहिलं तर मोहिते पाटील म्हणतील तोच उमेदवार इथं निवडून आलेला आहे। तर यावेळेस नेमका आता इथं कोणाचा विजय होईल ते येणाऱ्या निवडणुकीत कळेलच। पण या इतिहासावरून तरी असं वाटतं की राम सातपुते यांना ही निवडणूक थोडी कठीण जाईल। आणखी बरेचसे मुद्दे यावेळेस आपण इथं विचारात घेतले पाहिजेत, जसं की जरांगे फॅक्टरचा कशा प्रकारे या मतदारसंघावर परिणाम होईल, किंवा जर तिसरी आघाडी स्थापन झाली तर त्याचा इथं कशा प्रकारे परिणाम होईल। त्यामुळे 2019 प्रमाणे ही निवडणूक सुद्धा चुरशीची होईल असं आपल्याला दिसतंय। तुम्हाला या माळशिरस मतदारसंघाबद्दल काय वाटतं? कोणता उमेदवार इथून निवडून येईल आणि कुठले स्थानिक मुद्दे या निवडणुकीमध्ये चालतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।